एडिसननी नुसतं इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला नाही. एक लक्षात घ्या, एडिसन हा आदर्श मी का सांगतोय, कारण त्यांनी बिझनेसमध्येही सक्सेसफुल झाला आणि जगातल्या कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये त्यांनी प्रकाश पाडला. समाजाला जी आवश्यक गोष्ट होती ती केली आणि स्वतःची कुवत होती, स्वतःची आवड होती, इन्व्हेन्शन करणं तेही केलं. दोन्हीचा सांगड त्यांनी घातली. एडिसन इज ग्रेट बिकॉज ऑफ दॅट. एडिसननी अख्खी जनरेशन यंत्रणा उभारली, ट्रान्समिशन यंत्रणा उभारली, डिस्ट्रीब्युशन केलं, घरोघर मीटर्स बसवली, त्याच्यातून मीटरचे पैसे गोळा केले आणि जनरल इलेक्ट्रिक ही 1915 साली त्यांनी कंपनी स्थापन करून प्रचंड यशस्वी, आजही यशस्वी आहे. एडिसन त्याचा संस्था. किंवा ग्रॅहम बेल हा आपला आदर्श आहे. टेलिफोनीमध्ये इनोव्हेशन केलं आणि इनोव्हेशन करून घरोघर आता तर भारतातल्या 50 कोटी लोकांकडे मोबाईल आहे. आमचे विकास देसाई आपले प्रयत्नपूर्वक सांगतात की सगळ्यांनी त्यांचा SMS साठी टेलिफोन नंबर नक्की द्यावा. अरे ते देणार सगळ्यांच्याच खिशात आहे. 50 कोटी मोबाईल फोन भारतात त्याचं 5 वर्षापूर्वी सांगितलं वेळेत काढलं. ग्रॅहम बेल मोठी कंपनी झाली, AT&T बेल लॅब्स. एका वेळी भारतीय सैन्यामध्ये जेवढे लोक काम करतात त्याच्यापेक्षा जास्त शास्त्रज्ञ या एका कंपनीत काम करत होते. त्यांची संख्या 13 लाख अशी कंपनी झाली आणि जग बदलून टाकणारी एक टेलिफोन नावाची गोष्ट सगळ्या जगाला दिली. हे आमचे आदर्श. किंवा गॉर्डन मूर, इंटेलचा निर्माता. ह्या माणसाने अतिशय पराकोटीचे कष्ट करून भांडवल जमा केलं, कंपनी आणली आणि आज तुमच्या प्रत्येकाच्या केंद्रामध्ये जो प्रोसेसर होतो तो या माणसामुळे. या माणसाने 1965 साली चिपचा शोध लागण्याच्या आधी जगाला असं सांगितलं की माझ्या ज्ञानामुळे मी असं सांगतो आहे की 1 स्क्वेअर मील एरियावर, सेमीकंडक्टर एरियावर पॅक करू शकणाऱ्या ट्रान्झिस्टरची संख्या दर 18 महिन्यांनी दुप्पट होत जाईल आणि ती प्रोसेसर पॉवर विल डबल आफ्टर एव्हरी 18 मंथ्स. आजपर्यंत मोस्ट लॉस, आजपर्यंत व्हॅल्यू आहे. दर 18 महिन्यांनी तुमच्या केंद्रामध्ये डबल झालेल्या पॉवरचा प्रोसेसर पोहोचतो. ही विजन. प्रचंड आर्थिक यश पण मिळालं. इंटेल कंपनीच्या आर्थिक यशाविषयी मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या खिशातून पैसे दिले त्या कंपनीला. आर्थिक यश मिळालं, तुमच्याकडे कम्प्युटिंगची मोठी रेव्होल्युशन आणली. तुमचा सगळ्यांचा व्यवसाय त्या एका संशोधनावर आणि त्या एका ग्रेट माणसावर अवलंबून आहे. त्याला स्वतःला आवड होती, इंटरेस्ट होता, कुवत होती आणि समाजाची गरज पण होती. आपण का नाही करू शकणार? एक शिक्षणाची नवी प्रक्रिया दिली, त्याच्यातून तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या ग्रेट व्हाल आणि जगही तुम्हाला सलाम करेल. प्रूफ आहे का? असं करू शकता, असं प्रूफ आहे का? तुम्ही म्हणाल की एडिसन तर ग्रेट होता, जसं काही जन्मालाच ग्रेट आला, आकाशातून पडला. तुम्ही म्हणाल गॉर्डन मूर ग्रेट होता, तुम्ही म्हणाल ग्रॅहम बेल ग्रेट होता. आम्ही कोणीच नाही. आमचा बायोडेटा तर ऑर्डिनरी आहे. तर मित्र, त्याच्या संबंधी एक गुड न्यूज तुम्हाला देणार आहे आणि मग माझा तुमच्याशी संवाद संपणार आहे. ते मला प्रूफ तुम्हाला देणं आवश्यक आहे. तुम्ही जर लहान मुलं असतात तर तुम्ही माझ्याकडे प्रूफ मागितलं नसतं, तुम्ही कानात वारा शिरून प्रयत्नाला लागला असतं. पण ते वय आता गेलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रूफ लागेल. त्याशिवाय तुम्ही कन्व्हिन्स होणार नाही. म्हणून मी ते प्रूफ देणं माझी जबाबदारी आहे की सर्वसामान्य बायोडेटा असलेले लोक काही गोष्टी करू शकतात. तर मित्र, 20वे शतक जे होतं त्याच्यामध्ये असामान्य लोक जन्माला आले. पण 21व्या शतकामध्ये असामान्य लोक जन्माला येत नाही असं दिसतंय की पहिल्या दशकावरून स्पष्ट दिसतंय. आमच्या ह्या शतकामध्ये महात्मा गांधी, नेल्सन मंडेला असे काही कोणी फारसे जन्माला येणार नाही. ही जरी एक काळजीची गोष्ट असली तरी दुसरी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी आहे की 21व्या शतकामध्ये 21वे शतक हेच मुली सर्वसामान्य लोकांच्या असामान्य सामूहिक कृतीचं शतक आहे. ही त्याची नवी ओळख आहे. असं पूर्वी कधी झालं नव्हतं. सर्वसामान्य मनुष्य एम्पॉवर होतोय, सर्वसामान्य मनुष्याच्या हातात कम्प्युटर आणि इंटरनेट जातोय आणि सर्वसामान्य मनुष्याला ग्लोबल रिसोर्सेस ज्ञानाचे उपलब्ध होत आहेत. आणि त्याच्यामुळे असं काहीतरी विलक्षण घडतंय की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक असामान्य अशा गोष्टी त्यांच्या सामूहिक कृतीतून करू शकतात. उदाहरण आहे का? अनेक उदाहरण आहेत.
विकिपीडिया त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल. विकिपीडियाच्या आधी ज्ञानकोश तयार व्हायचा ते ब्रिटिश म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, जगातल्या काही ग्रेट विद्वानांना घेऊन तो ज्ञानकोश तयार व्हायचा आणि आपण आपले एन्सायक्लोपीडियामध्ये लिहिलं करेक्ट एवढंच ज्ञान. मग काय झालं, विकिपीडियाच्या फॉर्मेशनमध्ये काही लोक एकत्र आले, त्यांनी ज्ञानकोश निर्मिती सुरू केली आणि म्हणता 5 लाख ऑर्डिनरी लोकांना, विकिपीडियाचा निर्माता कोणाला माहिती नाही, 5 लाख लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि रोज तो ज्ञानकोश वाढतच चालला. माझा तर मुलगा माझी चेष्टाच करतो की यांना काहीही शंका आली की हे डायरेक्ट विकीवर बसतात आणि शोधून काढतात. यांना सांगण्याची गोष्ट म्हणजे घरात काहीतरी साधा विषय निघाला तरी आज तो म्हणतो की आता हे विकीमध्ये शोधणार नाही. तर कारण त्याच्यात आहेच, कुठलाही विषय असा राहिलेला नाही की ज्याचं गुगल आणि विकीमध्ये आपल्याला सापडत नाही. पण हे कोणी केलं, सर्वसामान्य लोकांनी केलं. त्याच्यातलं एकाही माणसाचा बायोडेटा असं काहीतरी ग्रेट नाही आहे. बरं रोज करताय आणि रोज फुकट वाटून देत आहेत जगाला. असामान्य सामूहिक कृती आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे सगळं फार एलिट लोकांचं सांगितलं, विद्वान लोकांचे ज्ञानकोश वगैरे काय कोणाला लागत नव्हते, मोठ्या माणसांचे गप्पा सोडून द्या. पण 21वे शतक असं पण एक शतक आहे की ज्याच्यामध्ये अतिशय गरीब, शोषित, पीडित, ज्यांचे नवरे दारू पिऊन त्या स्त्रियांना मारहाण करतात आणि त्या स्त्रियांच्या लहान लहान अर्भकांच्या आणि बालकांच्या तोंडचा घास काढून घेऊन त्या पैशातून दारू पितात. अशा लोकांच्या कोट्यावधी बायका याच शतकामध्ये एकत्र येऊन त्यांनी बचत गटांची एक मोठी चळवळ जगभर उभी. असं पूर्वी 20व्या शतकात झालं नव्हतं. सर्वसामान्य लोकांच्या, सर्वसामान्य महिलांची असामान्य सामूहिक कृती, छोटे छोटे उद्योगधंदे त्यातून काढले, स्वतः जीवनात उभं राहण्याचा यशस्वी प्रयत्न त्या करत आहेत. त्यांना कोणी महात्मा गांधींसारखा नेता नाही की जो त्यांना स्फूर्ती देईल, जो त्यांना दिशा देईल, असं कोणीच नाही त्यांना. असा बचत गटांच्या चळवळीचा ग्रेट हिरो कोणी दाखवत नाही. सर्वत्र छोट्या छोट्या ठिकाणी त्यांच्या लिडरशिप उभ्या आहेत आणि सर्वसामान्य महिला, शोषित महिला असामान्य सामूहिक कृतीतून आपलं जीवन घडवताना दिसतात. मग आम्ही का नाही असं करू शकतो? आम्ही जर शिक्षणाच्या क्षेत्रात असू, त्यातली जर क्षमता आम्हाला असेल आणि जर आम्हाला असा इंटरेस्ट निर्माण झाला की आम्ही आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमधून, आमच्या रोजच्या व्यवसायातून आम्ही एक अशी नवीन प्रोसेस शोधून काढू की ज्याच्यामुळे जगाला एक नवीन शिक्षणाची प्रक्रिया सापडेल की ज्याचे जग